सर्व व्ही मित्रांचे स्वागत आहे आमच्या या नवीन प्रोजेक्टमध्ये, ज्याचे नाव आहे NCMC स्मार्ट इन्व्हेंटरी कार्ड. या वेबसाईटवर तुम्ही काय काय गोष्टी करू शकता. तसेच तुमच्याकडे जर NCMC कार्ड मशीन आहे, पण तुमचा डाटा हा तुम्ही तुमच्या आत्ता पण मॅन्युअली वहीवरती लिहिता किंवा वेगवेगळ्या ठिकाणी एक्सेलमध्ये डाटा फीड करता, तर हा प्रोजेक्ट खास तुमच्यासाठीच आहे. यामध्ये ह्या वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही सर्व कस्टमर तुमचे मॅनेज करू शकता. ज्याच्यामध्ये येणारे प्रॉब्लेम, आपले रोजच्या रोज येणारे प्रॉब्लेम, जसं की NCMC कार्ड काढण्यासाठी एखादा कस्टमर आला, तर ती कस्टमरची माहिती तुम्ही एखाद्या वहीवर किंवा एक्सेलमध्ये फिट करून ठेवता. त्यानंतर ते कस्टमर पुन्हा आल्याच्यानंतर त्याची रिसिप्ट त्याच्याकडे नसली किंवा मग त्याच्याकडे मोबाईल नंबर त्याचा रजिस्टर कोणता त्यावेळेस दिला होता, हा त्याला माहीत नाही. तर याच्यासाठी म्हणून हा प्रोजेक्ट आपण यामध्ये बनवला आहे. यामध्ये सर्व गोष्टी एकदम सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीने केलेल्या आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही ग्राहकासोबत कनेक्ट राहू शकता आणि सोबतच त्यांना वेळोवेळी तुमच्या WhatsAppच्या माध्यमातून त्यांना अपडेट देऊ शकता कार्डच्या संदर्भात. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉइंट की ज्यावेळेस कार्ड हे तुमचे कंपनीकडून तुमच्या शॉपला येतात आणि आल्याच्यानंतर ते कार्ड तुम्ही कस्टमरला देण्यासाठी स्वतःहून कॉल करता किंवा त्यांना मेसेज पाठवता मॅन्युअली. तर ते आता या करण्याची गरज नाही. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही ते ऑटो फीचर्स आपण इनेबल केल्याच्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्ही कार्ड तुमची रिसीव्ह केल्याच्यानंतर ऑटोमॅटिकली त्या कस्टमरला WhatsAppवरती मेसेज जाईल. त्याचबरोबर त्या मेसेजसोबत तुम्ही तुमच्या दुकानची पण ॲडव्हर्टाइजमेंट, दुकानचा ग्रुप, हे सर्व त्याच्यामध्ये तुम्ही पाठवू शकता. तर आता हा आय डी कशा पद्धतीने आहे, याचे प्राइसिंग काय आहेत, यावरती मी सर्व दिलेलं आहे. तसेच आपल्या गरजेनुसार तुम्ही जो कोणता प्लॅन तुम्हाला योग्य वाटतो, तो तुम्ही निवडू शकता. तुम्हाला जर ट्रायल पॅक पण बघायचा असेल 5 दिवसाचा, तर तुम्ही ट्रायल पॅक घेऊ शकता ₹49 5 दिवस. जर तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही नंतर कंटिन्यू त्या प्लॅनला अपग्रेड करू शकता. सोबतच यामध्ये 1 महिन्याचा प्लॅन, 6 महिन्याचा प्लॅन आणि 1 वर्षाचा पण प्लॅन दिलेला आहे. तर तुम्हाला जो प्लॅन योग्य वाटतो त्या पद्धतीने तुम्ही ते सर्व करून घ्यायचं. आता आपण एक लॉग इन करून बघू. त्याआधी नवीन नोंदणी कशा पद्धतीने करायची ते मी तुम्हाला सांगतो. तर सर्वात आधी इथे दुकानचे नाव, आपल्या शॉपचं नाव, तुमच्या शॉप ओनरचं नाव, मोबाईल नंबर आणि आपला 6 डिजिट पासवर्ड टाकून जो कोणता प्लॅन घ्यायचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि रजिस्टर करून घ्यायचा आहे. रजिस्टर केल्याच्यानंतर इन्स्टंट तुम्हाला WhatsAppवरती आय-डी आणि पासवर्ड मिळून जाईल. तो आय-डी आणि पासवर्ड मिळाल्याच्यानंतर इथं दुकानदार लॉग इनमध्ये तुम्ही यायचं आहे. आल्याच्यानंतर तुमचा इथं मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्याच्यानंतर लगेच तुम्ही पोर्टलमध्ये प्रवेश करायचा आहे. प्रवेश झाल्याच्यानंतर आता सपोज यामध्ये तुम्ही बघताय की काही कार्ड जे आहेत ते आपण डेमोसाठी एंट्र्या केलेल्या आहेत आणि यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने एंट्री करू शकता. तर सर्वात आधी आपण एक एंट्री बघूया की एंट्रीचा फीचर्स काय आहे. तर इथं न्यू एंट्री आहे. न्यू एंट्रीमध्ये एकदम सोप्या पद्धतीने एंट्री करायची. या ठिकाणी तुम्ही कस्टमरचं नाव टाकू शकता. जसं मी टाकतो महेश माने. त्यानंतर कस्टमरचा मोबाईल नंबर. ह्या 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्ही घेऊन टाकायच्या. मोबाईल नंबर घेतला आहे मी. हा माझाच नंबर टाकतोय आणि त्या कस्टमरचं हे विलेज आणि विलेज जर हे कंपल्सरी नाही, पण जर यदाकदाचित तुम्हाला टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता. आणि जर सपोज आता हे पेंडिंग अमाउंट काय आहे, तर पेंडिंग अमाउंट ही आहे की सपोज कस्टमर आला, त्याचं तुम्ही ₹150 पेमेंट घेतलं, ₹50 त्याचं बाकी राहिले, तर ते ₹50 तुम्ही इथं टाकू शकता. जेणेकरून तुम्हाला ते कस्टमर नंतर पुन्हा आल्याच्यानंतर समजून जाईल की या कस्टमरचं ₹50 पेंडिंग अमाउंट आहे आणि ही एंट्री सेव्ह करायची. आता ही एंट्री सेव्ह झाल्याच्यानंतर इथं लगेच तुम्हाला महेश मानेची एंट्री शो होणार. महेश मानेची एंट्री शो झाली. महेश मानेची एंट्री शो झाल्याच्यानंतर त्याचा अमाउंट पण किती आहे हे पण इथे तुम्हाला दिसणार. अशा पद्धतीने तुम्ही जेवढ्या काही एंट्र्या आहेत, आपण पुन्हा एक एंट्री करू.
मी तोच नंबर पुन्हा रिपीट करतोय आणि विलेज पण मी टाकतोय आणि अमाऊंट याचं पेंडिंग काही नाही. ही विलेज आणि पेंडिंग अमाऊंट ह्या कंपल्सरी गोष्टी नाहीत. त्याच्यामुळे हे टाकले किंवा नाही टाकले तरी तुमच्या मर्जीने. 2च गोष्टी महत्त्वाच्या, त्याचा कस्टमरचं नाव आणि त्याचा मोबाईल नंबर आणि सेव्ह एंट्री करायची. सेव्ह एंट्री झाल्याच्यानंतर ह्या 2 एंट्र्या व्यवस्थित पद्धतीने सेव्ह झाल्या. आता याच्यानंतरची प्रोसेस काय? तर याच्यानंतरची प्रोसेस म्हणजे की आता या कस्टमरच्या अशा जेवढ्या तुमच्या एंट्र्या आहेत, त्या या कस्टमर एंट्रीमध्ये टोटली एंट्र्या दिसणार. आता ज्या दिवशी तुमच्याकडे कार्ड येईल कुरिअरनं, ते कुरिअरनं कार्ड आल्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, ते कार्ड घ्यायचं. त्याचं नाव किंवा त्याच्या मोबाईल नंबरनं सिंपल इथं सर्च करायचं. जसं की आता एक आपण ह्या 2 एंट्र्या केल्यात, त्या समजून जाऊ की हे कार्ड आपल्याकडं आलेले आहेत पोस्टानं 15 दिवसाच्या नंतर, 20 दिवसाच्या नंतर. तर आता मी लगेच इथं नाव सर्च केलं हे बघा, आता केलेली एंट्री किंवा ही 15 दिवसानं पण तुम्ही सर्च करू शकता त्याचा डेट टाईम. आता कार्ड तुमच्या पर्यंत आलंय म्हणजे कंपनीकडून तुमच्याकडे आलंय, कार्ड तुमच्याकडे रिसीव्ह झालं. रिसीव्ह झाल्याच्यानंतर तुम्ही फक्त त्याला इथं रिसीव्हला क्लिक करायचं बटनला. रिसीव्हला क्लिक झाल्याच्यानंतर ऑटोमॅटिकली त्या कस्टमरला मेसेज सेंड होऊन जाईल. आता मेसेज सेंड करण्यासाठी हे बघा, हाच नंबर टाकला होता मी आत्ता. याच नंबरवरती कस्टमरचा मेसेज आला. त्या कस्टमरला अशा पद्धतीने एक मेसेज चालला जाईल इन्स्टंटली, की तुमचे बसचे कार्ड आमच्या या ठिकाणी आले आहे. तसंच आमचा माहितीचा ग्रुप वगैरे या ठिकाणी तुम्ही जे काही माहिती टाकायची ती अपडेट करू शकता तुमच्या लॉगिनमधून. तुमच्या शॉपचं नाव वगैरे सगळं तुम्ही अपडेट करू शकता. तुमचा ग्रुप एखादा असला शॉपचा तर तो ग्रुप पण टाकू शकता, लिंक वगैरे टाकू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही तो जॉइन. आता हे डेमो आयडी असल्यामुळं हा एका युजरचा आपण डेमोमध्ये यूज करतोय. त्यामुळे ही डिटेल्स त्याची आली पूर्ण. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याची अशाच पद्धतीनं तुम्ही पुन्हा दुसरा पण, जसं की आपण आता ही दुसरी एक एंट्री केली होती मनीषा मानेची, तर ती पण आपण एक ही वरची एंट्री याला पण आपण रिसीव्ह अँड व्हॉट्सअपला क्लिक करू. लगेच दुसरा पण मेसेज तुम्हाला बघायला मिळेल खाली आलेला. हे बघा, अशा पद्धतीने हे पहिला मेसेज आणि हा दुसरा मेसेज त्या कस्टमरच्या WhatsAppवरती इन्स्टंट चालला जाईल आणि त्याला बाकीची पण माहिती येईल. आता ला मेसेज गेला, कस्टमरला माहीत झालं की कार्ड तुमच्या शॉपवर आलंय. कार्ड आल्याच्यानंतर तुम्ही काय करणार, कार्ड हँडओव्हर. आता जे कार्ड तुम्ही रिसीव्ह केलेत ते पूर्ण लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसेल, की जसं की आता 2 कार्ड असो, 3 कार्ड असो, 4 कार्ड असो, हे सगळे तुम्हाला कार्ड रिसीव्ह या टॅबमध्ये पूर्ण कार्ड आलेले दिसतील. तुम्ही जेवढे रिसीव्ह कार्ड करसाल त्या पद्धतीने तुम्ही हे कार्ड तुमचे रिसीव्ह इथे यामध्ये येऊन जातील. आता हे कार्ड आलं मनीषा माने हे कार्ड नेण्यासाठी आलेत. आता हँडओव्हर म्हणजे काय, की ते कार्ड नेण्यासाठी कोण आलं होतं. सपोज तो स्वतः जर आला व्यक्ती तर त्याचं टाकायचं किंवा मग एखादा त्याचा भाऊ, सिस्टर जे कोणी आलं त्यांचं नाव इथं आपण टाकू शकतो. या ठिकाणी आपण टाकलंय महेश माने, म्हणजे हे कार्ड यांचं घेऊन गेलेत आणि कन्फर्म झाल्याच्यानंतर ते कार्ड तुमचं कार्ड रिसीव्हमधून इथून हटून जाईल. आता जेवढे कार्ड तुम्ही तुमच्या दुकानात पेंडिंग आहेत, तो टोटल कार्ड रिसीव्ह केलेले टोटल इथं तुम्हाला शो होतील. शो झाल्याच्यानंतर जे कस्टमर येतील त्यांना तुम्ही हँडओव्हर करता वेळेस हँडओव्हर करायचं. आता सपोज या कस्टमरचं ₹50 पेमेंट बाकी आहे. याला तुम्ही करणार ज्यावेळेस हँडओव्हर करणार त्यावेळेस दिसणार की याचा ₹50 अमाउंट बाकी आहे. त्या कस्टमरला तुम्ही म्हणू शकता की तुमचं ₹50 पेमेंट बाकी आहे. त्यानं कस्टमरला दिल्याच्यानंतर इथं रिसीव्ह दिलेलं आहे. रिसीव्हला क्लिक करायचं आहे आणि त्याचं अमाउंट तुमच्याकडे आलंय म्हणून समजायचं. आल्याच्यानंतर रिसीव्ह झालंय आणि नंतर मग त्याला हँडओव्हर करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे कस्टमरला हँडओव्हरमध्ये जे कोणी कार्ड नेणार आहे त्याचं नाव टाकून कन्फर्म हँडओव्हर करू शकता. अशा पद्धतीने हा डाटा तुमच्याकडं पेंडिंग राहतो. आता त्याचबरोबर या 3 टॅबचं महत्त्वाचं काम आहे, की एंट्री केल्याच्यानंतर जोपर्यंत कार्ड येत नाही तोपर्यंत ते एंट्र्या इथं शो होतील. ज्या दिवशी कस्टमरचे कंपनीनं कार्ड तुम्हाला कुरिअरने, पोस्टाने पाठवले, तुमच्याकडे आले, तुम्ही प्रत्येक कार्डला रिसीव्ह कार्ड आले केले. ते कार्ड टोटली तुम्हाला तुमच्या दुकानामध्ये जेवढे कार्ड आले तेवढे इथे तुम्हाला रिसीव्ह कार्डमध्ये शो होतील आणि तुम्हाला पण आयडिया येऊन जाईल की आपले कार्ड कंपनीकडून किती पेंडिंग राहिलेत येण्याचे, कार्ड आपल्यापर्यंत पोहोचलेत किती, आपण हँडओव्हर किती केलेत. आता एखादा कस्टमर आला ज्याच्याकडे पावती नाही, मोबाईल नंबर नाही, त्यानं कोणता दिला, त्याला तुम्ही डायरेक्टली इथं त्याचं ऑल रेकॉर्डमध्ये जाऊन चेक करू शकता की त्यानं मोबाईल नंबर कोणता दिला होता. त्यानंतर त्याचं
त्यानं त्याचं नाव काय यानुसार तुम्ही डायरेक्टली कोणी नेलं होतं कार्ड हे सगळं तुम्ही इथे चेक करू शकता. जसं की एंट्री त्याची किती तारखेला झाली, रिसीव्ह कार्ड किती तारखेला झालं, हँडओव्हर कार्ड किती तारखेला झालं, हे सगळं तुम्ही इथे टोटली चेंज करू शकता. पाहू शकता. तर अशा पद्धतीने हे पूर्ण आहे. यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने स्मार्ट तर व्यवस्थित आहे. या ठिकाणी तुम्ही सगळा एक्सेल रिपोर्ट पण काढू शकता. डेट वाईज पण चेक करू शकता, की कोणत्या तारखेला किती कार्ड झालेत. हे सगळं तुम्ही या ठिकाणी तुमचा रेव्हेन्यू पण चेक करू शकता. आता त्याचबरोबर तुमचा या ठिकाणी तुमचे किती मॅसेज गेलेत, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी दिसणार. कोणत्या कस्टमरला मॅसेज गेलेत, कोणाचे पेंडिंग आहेत, हे सगळं तुम्हाला ऑटोमॅटिकली इथे दिसणार. मॅन्युअली करण्याची काहीच गरज नाही. या ठिकाणी WhatsApp सेटिंग आहे. जो तुमचा WhatsApp नंबर आहे तो तुम्ही इथे टाकायचा आहे. आणि WhatsApp नंबर टाकल्याच्यानंतर जसं की 91 त्याला खाली. आता सपोज की मी आता एक नवीन नंबर टाकतोय. हा टाकल्याच्यानंतर तुमच्या इथे शॉपचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जो काही मेसेज टाकायचा आहे, तो तुम्ही इथं सिम्पली असं टाकून द्यायचा आहे. फक्त हे जे नेम दिसतंय, हे याला काहीही करायचं नाही, यामध्ये काही करायचं नाही. बाकी तुम्हाला खाली काही टेक्स्ट वाढवायचं आहे, तर तुम्ही या ठिकाणी वाढवू शकता. ग्रुपची लिंक वगैरे तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर टाकल्याच्यानंतर खाली सेव्ह सेटिंग आहे, ते सेव्ह करून द्यायचे. टिक मार्क इनेबल करायचे. आता ज्यावेळेस तुम्ही नवीन नंबर टाकता, नवीन नंबर टाकल्याच्यानंतर इथं सेव्ह करता, की जो कोणता WhatsApp नंबर टाकायला आहे, तुम्ही चेंज करायचा आहे. तर या ठिकाणी बघा WhatsApp डिस्कनेक्ट झाले. डिस्कनेक्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला मेसेज आला आहे, की WhatsApp कनेक्ट करा. आता WhatsApp कनेक्ट करण्यासाठी इथं कनेक्टला क्लिक करायचे. या ठिकाणी एक क्यूआर जनरेट होईल. तुमच्या WhatsAppच्या सेटिंगमध्ये जायचं आहे मोबाईलच्या. त्यामध्ये लिंक डिव्हाइस जसं आपण वेबसाईट डेस्कटॉपला करतो, त्याच पद्धतीने लिंक डिव्हाइस करून स्कॅन करायचं आहे. स्कॅन झाल्याच्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये ज्यावेळेस तो कनेक्टेड दाखवतो, त्यावेळेस इथं कनेक्ट व्हेरिफाय करायचं आहे. तुमचा WhatsApp ऑटोमॅटिकली कनेक्ट जसं की मी आता जो आधी नंबर होता तो नंबर टाकतोय. हा नंबर इथं सगळ्यात आधी इथं नंबर आपल्याला चेंज करावा लागणार. त्यावेळेस तो तिथे घेणार. आता हा नंबर टाकला आणि सेव्ह केला, तर ते ज्यावेळेस तुम्ही WhatsApp कनेक्ट करणार, त्यावेळेस तिथं तो हाच नंबर तुम्हाला शो होईल. जसं की आता आता जर चेक केलं मी WhatsAppला, एकच मिनिट नंबर चुकतोय. तर अशा पद्धतीने तुम्ही नंबर अपडेट करून इथं नंबर कनेक्ट करू शकता. आता हा WhatsApp कनेक्टेड झाले. ऑटोमॅटिकली कनेक्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला दाखवून होऊन जाईल. अशा पद्धतीने यामध्ये हे छोटंसं आहे, पण तुम्हाला एकदम उपयुक्त आहे. आता तुमचं ज्यावेळेस तुमचं प्लॅन रिन्यूअल करायचा आहे, तुम्ही इथून डायरेक्टली अपडेट करू शकता. या ठिकाणी रेफरल आणि अर्न पण आहे. तुम्ही देऊन कस्टमर एखादा रेफर करून अर्न पण करू शकता. तर हे एक छोटासा व्हिडिओ आहे. काही जर प्रॉब्लेम आला तर तुम्ही आमच्यासोबत संपर्क साधून किंवा WhatsApp कनेक्ट नाही झालं तर आमच्यासोबत संपर्क साधून तुमचं WhatsApp कनेक्टसाठी मदत घेऊ शकता. धन्यवाद.